जो सर्वाधिक ओबीसी उमेदवारांना संधी देईल तोच आपला पक्ष. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात आरक्षणवादी पक्षाला मतदान करा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलंय. मराठा ओबीसी वादामुळे राजकारणाचा प्रवाह बदललाय आणि या प्रवाहासोबत राहण्यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड सुरू आहे. ओबीसी मराठा दोन्ही समाजाची ताकद मोठी आहे. त्यामुळे कोणालाच न दुखवता सगळे नेते आपली राजकीय भूमिका मांडतात. अर्थात आता कोणी उघड उघड टीका करतंय तर कोणी अलिप्त राहणं निवडतंय. आता प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी उमेदवारांना संधी देईल तोच आपला पक्ष असं वक्तव्य तर केलंच, पण शिवाय त्यांनी मराठा ओबीसी वादात मध्यस्थीची भाषा करत जरांगेंच्याही जवळ गेले. त्यामुळे आगामी निवडणुका राजकीय गुंतागुंत पाहिली तर जरांगेंच्या मदतीनं प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होऊ शकतात का असा सवाल उपस्थित झालाय. आणि हे खरं शक्य आहे का, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी मराठा विरुद्ध ओबीसी वादात आंबेडकरांची भूमिका काय राहिली यावर एकदा नजर टाकू. तर सुरुवातीला जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी समाजाची बाजू घेत जरांगेंना आमच्या ताटातलं न घेण्याचं आवाहन केलं. जर आरक्षणाची दोन्ही ताटं वेगळी राहिली तर महाराष्ट्रात आपण बदल घडवू शकतो. मनोज जरांगेंच्या निमित्तानं नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, परंतु त्यांना सांगायला हवं की आमच्या ताटात येऊ नको, तुला वेगळं ताट हवं असेल तर आम्ही त्याला मदत करतो. एकूणच काय, तर ओबीसीच्या बाजूने बोलत त्यांनी जरांगेंनाही मदतीचा हात पुढे केला आणि दोन्ही समाजाच्या जवळ गेले. इतकंच नाही, पण जरांगेंनी कार्यकर्ता म्हणून लढावं, मराठा समाजासोबत राहावं. राजकारणी काही कामाचे नाहीत, जरी त्यांनी आरक्षण दिलं तरी ते टिकणार नाही. त्यामुळे जरांगेंनी राजकारणात यावं असा सल्लाही आंबेडकरांनी जरांगेंना दिला होता. आता नुकत्याच धाराशिवमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यातही आंबेडकरांनी ओबीसींची भावना बोलून दाखवली आणि मनोज जरांगेंनाही साथ घातली. साधारणपणे 1990 पासून आपण सतत बोलत आहोत, महाराष्ट्रातली सत्ता 159 कुटुंबात अडकलीये. नात्या गोत्याच्या गोतावळ्यात अडकलेली ही सत्ता सर्वसामान्य माणसांमध्ये खेळवायची आहे. त्यासाठी आरक्षणवादी राजकीय पक्षांना बळ द्यायला हवं. उद्याला आपली सत्ता नक्की येणार, मात्र त्यावेळी जे ओबीसी बाह्य घटक आहेत त्यांचं दुःखही आपण समजून घ्यायला हवं. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांना आजवर जे समजून घेता आलं नाही ते धनगर, माळी, आलुतेदार, बलुतेदार समूहातून खासदार पुढे येत नसतील तर आरक्षण कसं वाचेल असा सवालही आंबेडकरांनी यावेळी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांचे. त्यांनी सरकारला जेरीस आणले. त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहायला हवं, कारण ते जरांगेंचा घात करतील असं सूचक वक्तव्य करताना आपण ओबीसी मराठा वादात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचंही आंबेडकर म्हणाले. आता मराठा विरुद्ध ओबीसी वादात आंबेडकर वारंवार त्यांची भूमिका मांडतात, पण त्यावर जरांगेंची प्रतिक्रिया ही महत्वाची. आता जरांगेंनी त्यांच्या राजकारणातल्या एंट्रीवर बोलताना आपल्याला राजकारणात न येता समाजकारणच करायचं असल्याचं स्पष्ट केलं होतं, पण आंबेडकरांच्या मध्यस्थीच्या वक्तव्यावर जरांगेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आम्ही प्रकाश आंबेडकरांचा सल्ला कधीही ऐकलेलाच आहे. आमची काहीही हरकत नाही, त्यांचा सल्ला आम्ही ऐकणार असं जरांगे म्हणाले. आता हा विषय वेगळा असला तरी प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणात येण्याचा सल्ला जरांगेंनी ऐकला आणि ते राजकारणात आले तर त्यांच्या मागे मराठा समाजाचा मोठा पाठिंबा आहे. जर निवडणुकीवेळी जरांगेंनी आंबेडकरांना साथ दिली तर प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढू शकते. बहुजन समाजाचा वंचितला पाठिंबा आहे आणि याच वंचित फॅक्टरमुळे अनेक बड्या नेत्यांना गेल्या निवडणुकीत फटका बसला होता. जरांगेंची ताकद दिवसेंदिवस वाढतीये. सरकारसोबत असणाऱ्या बच्चू कडूंनीही जरांगेंना पाठिंबा दिलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश यावं, समाजाचं भलं व्हावं, या आंदोलनात मी आंदोलक म्हणून जातोय, सरकार म्हणून माझी भूमिका संपली असं बच्चू कडू म्हणाले होते. त्यामुळे मनोज जरांगेंसोबत समजा बच्चू कडूंनीही आंबेडकरांना साथ दिली तर निवडणुका आधी चित्र बदलू शकतं. जरांगे आणि आंबेडकर एकत्र आले तर त्यांना पाठिंबा देणारा मराठा आणि ओबीसी समाजही काही प्रमाणात एकवटू शकतो आणि ही गोष्ट सरकारला जड जाऊ शकते. आता जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलेत. सरकारचं शिष्टमंडळ अजूनही वाटाघाटीचे प्रयत्न करते, पण जरांगे मात्र मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत. दुसरीकडे हायकोर्टानंही जरांगेंना नोटीस बजावली आहे. आझाद मैदानावर 5,000पेक्षा जास्त लोकांनी आंदोलन न करण्याच्या सूचना हायकोर्टानं दिल्या होत्या, पण मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला सोबत घेऊन जरांगे मुंबईत दाखल होतात. त्यामुळे पुढचं चित्र काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
आता प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्याप्रमाणे जरांगे राजकारणात आले, प्रकाश आंबेडकरांना साथ दिली तर आगामी निवडणुकात प्रकाश आंबेडकर बाजी मारून मुख्यमंत्री होऊ शकतात का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.